ओके ओके, तुम्हाला हा आवाज कळलाच असेल कोणाचा आहे तो. सो फुगे. अरे नाही, माझ्या माणसाला तर कधी तुम्ही सरळ कराल, तुम्ही हसत राहिले असते. डिस्क्लेमर असं आहे की पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये जर खूप सारं हसणं झालं तर त्याची एकमेव जबाबदार तू असशील. ओके बरं. ओके स्टार्ट केली गाडी. पण थकतो ना माणूस असं हसल्यावर, हो ना? काय करतो? गाडी बंद पडते ना. थकतो. गाडी बंद पडल्याची होती. ओके, तर नक्कीच फुगेच्या सेटवर अशी खूप धमाल मस्ती झाली असणार, कारण आता आपण 2 मिनिटात पाहिलं किती धमाल मस्ती झालेली आहे. सो प्रार्थना, तुझ्यापासूनच सुरू करूया आपण, की काय एकंदर आधीचा चित्रपट जो होता स्वप्ना मॅमचा, त्याच्यामध्ये 2 हिरोईन आणि 1 हिरो होता. इथे 1 हिरोईन आणि 2 हिरो. तर सेटवरती काय एकंदर माहोल काय होता? मितवामध्ये काय झालं होतं, मी आणि सोनाली मिळून खूप ह्याची टांग खिचली होती आम्ही दोघांनी मिळून. सो आता ह्याला एक पार्टनर मिळाला आहे. सो हे दोघं मिळून मला इंटरव्ह्यूत काय मी सुचवून काय ठरवून येते की आता हे बोलायचं आहे. इथे आल्यावर मी सगळं विसरते, कारण हे दोघं एवढं मला बोलतात आणि पिडतात. सो मी काही बोलणार नाही, मी एकदम सिरियस होऊन इंटरव्ह्यू देणार आहे आज. ओके, आपण इंटरव्ह्यूला खरंच सुरुवात करूया. फुगे, ज्याची स्पेलिंगही थोडी वेगळी आहे, FUGAY, ज्यांच्या हातावरती एकमेकांच्या नावाचे टॅटू आहेत. तर असं खूप काय काय आहे त्याच्यामध्ये कुकिंगसारखं. पण पहिला प्रश्न इथे मी ह्याच्यावरती पोस्टरवरती पाहिलं आहे, कथा जी आहे ती स्वप्नील आणि सुबोधची आहे. तर एकंदर काय आहे हे, म्हणजे तू तर दिग्दर्शन केलंच आहे, पण ह्यावेळेस कथा आणि तुम्ही दोघांनी लिहिलेली आहे. आम्हाला खूप वर्ष एकमेकांबरोबर काम करायचं होतं आणि आम्ही खूप दिग्दर्शकांना, निर्मात्यांना विनंती केली की आम्हाला घ्या. पण दोघे म्हणायला लागले की अरे तुम्हाला एकट्याला घेताना वांदे आहेत आमचे, तुमचे दोघांना एकत्र कोण घेणार सिनेमात. आणि आमच्या असं लक्षात आलं की आम्हाला कोणी घेणार नाही सिनेमात दुसऱ्याच्या. मग आम्ही म्हटलं मग काय करूया. मग आम्ही असं विचार केला की मग कोणी घेत नाही तर चला आपण तरी काहीतरी करूया, आपल्याला स्वतःलाच घेऊन एक सिनेमा करूया. म्हणजे बॉलिवूडमध्ये कसं मोठ्या बाबाची पोरं असतात, ते वडील त्यांना लॉन्च करतात, तसं आम्ही म्हटलं की आपण स्वतःलाच लॉन्च करूया, कारण आपल्याला काही कोण लॉन्च करणार नाही. आणि म्हणून हा सिनेमा आम्ही लिहिला आणि त्याच्यात आम्ही 2 नवे चेहरे लॉन्च करतोय ॲक्टर्स म्हणून, पण स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी नावाचे. तर कथा लिहिण्याचा एक्सपिरियन्स कसा होता? इंटरेस्टिंग होता, कारण स्वप्नील म्हणला तसंच की एक तर आमच्या दोघांबरोबर दुसरं कोण काम करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि आम्हाला एकमेकांबरोबर काम करण्याची खूप इच्छा होती. पण एकमेकांबरोबर काम करण्याची इच्छा त्यातनंच आली की आता आपल्याला खरंच कोणी घेणार नाही. आणि ही खरं तर जाणीव फार बोचणारी होती. आणि मला असं वाटतं की त्याच्यातनंच काहीतरी करूया करत हा सिनेमा आम्ही दोघांनी लिहिला. तर स्वप्नीलनेच प्रोड्यूस केला, म्हणजे परत पैसे पण त्यांनीच टाकले. कपूर साहेब त्यांना बरोबर घेऊन हा सिनेमा प्रोड्यूस केला. स्वप्नातही म्हणजे परत एकदा आमच्या बहिणीलाच त्यांनी दिग्दर्शन करायला घेतलं. असं सगळं फॅमिलीतलंच घेतलं. ही आम्हाला पॅकेजमध्ये आली होती, त्यामुळे फोन बरोबर हँड्स फ्री येतो तसं ती आली आहे. त्यामुळे ती आहेच आहे. आणि बाकी काही आमच्या पॅकेजमध्ये आलेली मित्रमंडळी आहेत. पण मुळात 2 नवीन कलाकारांना लॉन्च करण्यासाठीची जबाबदारी आमच्यावर लेखक म्हणून फार मोठी होती, कारण त्या दोघांना तसं कोणी ओळखत नाही. पहिला त्यांचा दोघांचा सिनेमा आहे, स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी यांचा. अतिशय तरुण, चांगली मुलं आहेत दोघंही, आणि खूप मेहनती आहेत. खूप काहीतरी करून दाखवण्याच्या आशेने स्वप्न घेऊन मुंबईत आलेली आहेत. फायर आहे, एक आग आहे त्यांच्यात. आणि मला असं वाटतं ते कुठेतरी बाहेर काढण्यासाठी त्यांना चांगल्या सशक्त कथेची गरज होती, आणि जी आम्ही दोघांनी पुरवली.
फायर बाहेर काढण्यासाठी सशक्त कथेप्रमाणे सशक्त जागेची गरज होती. चित्रपटाचं शूट गोव्यात झालं आहे. हा दुसरा चित्रपट असेल स्वप्ना मॅमसोबत जो गोव्यात शूट झाला आहे. तर ह्यावेळेस काय म्हणजे एकतर एकदम अगदी बॅचलरेट मूवी आहे. खूप तू टॅटू काढला आहेस त्या चित्रपटामध्ये आम्ही बघतोय. तर कसं होतं सगळं एकंदर? नाही, मूवी सगळा गोव्यात शूट नाही झाला आहे. मूवी गोव्यात त्याचं काही पोर्शन शूट झालं, बाकी साताऱ्यात शूट झालं आहे आणि मुंबईत शूट झालं आहे. सो इट्स नॉट अ गोवा फिल्म. गोवा हे शुभ्या खूप मस्त म्हणतो की जसे 2 मित्र आहेत तसा गोवा तिसरा मित्र आहे त्यांचा. सो ॲक्च्युली 3 मित्रांची गोष्ट आहे, 2 नाही. तिसरा मित्र गोवा आहे. सो गोवा एक कॅरेक्टर आहे त्या गोष्टीतलं, पण सिनेमा गोव्याचा नाही आहे किंवा गोष्ट गोव्यात घडत नाही. गोष्ट साताऱ्यात घडते किंवा पुण्यात घडते किंवा या तत्सम घडते. आणि मला असं वाटतं की गोव्यात शूटिंग करणं हे स्वप्नाचं फॅसिनेशन आहे. आम्ही तिला खूप सांगत होतो की मुंबईत कर, पण आय थिंक तिला गोव्यात जायला आवडत असणार. तिला ते सगळं मजा मस्ती बीचेस आणि तो सगळा टाइमपास आवडत असणार, म्हणून तिने ती गोष्ट गोव्यात का फिरवली आम्हाला अजून कोडायला. तिच्या कामांमधनं सुट्टी मिळाली नाही, तर तिने सुट्टी घेऊन तिने गोवा प्लॅन केला आणि मध्ये मध्ये मग ती म्हणली चला तुम्ही, आणि मग आमचं खरं तर वेगळं प्लॅनिंग होतं गोव्यात जायचं. आम्ही ॲक्च्युली पिकनिकला गेलो होतो आणि तिथे त्यांनी कधी ते आले कॅमेरे ठेवले आणि आता आम्ही प्रोमो बघितल्यावर आम्हाला कळलं आले तो पिक्चर बनवला लोकांनी. म्हणजे गेल्याच महिन्यात आम्हाला पोस्टर लॉन्चर्स कळलं की त्याच्यावर आमच्या पिकनिकवरती पिक्चर बनवून तो रिलीज करतात फुगे. आणि फार त्रास होतो अशा वेळेस. मग आपण स्वतःचं एक कौटुंबिक गंमत म्हणून कुठेतरी जातो, लोक ते MMS सारखं शूट करतात. कौटुंबिक गंमत म्हणजे फॅमिली फ्रेंड्स होत. आम्ही फॅमिली फ्रेंड्स असू शकत नाही. तर तू पटकन कोणीतरी MMS सारखं शूट करतं आणि त्याच्यावरती फुगे नावाचं पिक्चर करतं. सो म्हणून आम्ही बघ आमचे पाठमोरे ते पण आम्ही रागवलोय, त्यामुळे पाठमोरे बघतात दोघं. त्यांचं पुढनं काढलं होता, लक्षात की खूप उग्र एक्सप्रेशन. नाही, पुढनं काढलं तेव्हा गेफूल आलं होतं नाव. म्हणून ते म्हणलं अरे फिर ऐसा करो फिर फुगे हो जाएगा. वा दादा. ओके, तुला खूप काही बोलायचं आहे का? काही नाही, मी फक्त कारण मी काही बोलले की पिडतील मला, सो मी शांतच आहे. तुला वाटते ते मला पिडत नाही आहे? हो, ते ऑडियन्सला पण पिडताय. पोकर फेस ठेवून जे सगळे बोलतायत ना स्टोऱ्याज त्यांच्या. स्टोरी हे खरं आहे, एक शब्द घेतला खोटं नाही. म्हणजे आम्ही कथा लिहिली खोटं आहे. आम्ही दोघं नवीन पहिल्यांदा काम करतो हे खोटं आहे. कॅमेरा प्लीज खाली न्या, प्लीज कॅमेरा खाली न्या. तिकडे दाखवा त्यांना, बाजूला करा ते फुगे. कथा स्वप्नील सुबोध हे खोटं हे आहे. खोटं आहे. अभिनेते हे बघ सुबोध स्वप्नील हे खोटं खोटं आहे. आहे. अरे हे खरं आहे. खोटं काय? हेच की तुम्ही पिकनिकला गेला होता ह्याला पिकनिकला गोव्याला. आम्ही सिनेमामध्ये ते दिसतात शॉर्ट्स. शॉर्ट्स आम्ही बाईकवर फिरतोय. मग काही चुकून सगळं शूट मुद्दाहून तुम्हाला माहिती Of course नव्हतं मुद्दाहून. कॅमेरा. ते बघ. मला आयुष्यात फुगे फोडायला घेतलंय. म्हणून सॉरी, चुकतंय माझं. या फिल्म मध्ये मला सांग ना या फिल्ममध्ये तुला काही नाही. मी गप्प आहे. मला खूप पिडलं ह्या लोकांना, सो ऑलरेडी. आणि मी खूप तुला तुझ्या भूमिकेविषयी सांग, काय आहे भूमिका? नाही, मितवा आत्तापर्यंत मी खरं सांगते, मी असं कॅरेक्टर केलं नाही आहे. मी खूप, आणि मी मुळीच खोटं बोलत नाही ह्या लोकांसारखं. मी खरं सांगते की खूप सिरियस रोल का खूप असा रोल नाही केला आहे. कॉमेडी करायला मिळालं आहे, आणि ते पण स्वप्नीलबरोबर. त्याला सुचतंच ते करणं, आणि त्याला ते जमतं पण खूप म्हणजे मला त्यामुळे खूप ईज आली ते करताना, आणि मजा आली. मी कधीच कॉमेडी केलं नव्हतं, सो काही वेगळं करते आहे मितवा. आणि आजपर्यंतच्या माझ्या कुठल्याही फिल्ममध्ये मी असं कॅरेक्टर केलं नाही, सो मला त्यामुळे मज्जा आली, खूप एन्जॉय केली. फक्त असं वाटलं नेहमीच की मी शूट करत नाही आहे, आम्ही मजाच करतो आहे सतत. हे लोक जे म्हटलं ना, हां, आणि सतत ते त्यांचं असंच असायचं की शूट नाहीच करत आहे ना, सो ते त्याच फील्डमध्ये असायचे. त्यामुळे मजा आली, असं ईज आला. आणि प्लीज असे बघू नका मला कॉन्शियस करताय ना. खोटं बोलून फायनली तिने तेच सांगितलं की शूट करतोय असं वाटलंच नाही, कारण शूट नव्हतंच करत. हे कधी आले लोक सगळे, काही कळलंच नाही. अचानक त्यांची नावं दिसायला लागली आम्हाला. हे पण नाही, तू जे बोललीस ना तेच आम्ही अजून सोप्या शब्दात सांगितलं होतं की कधी शूट झालं वगैरे आम्हाला कळलं. तेच तू म्हणतेस आता, फक्त तू खूप अलंकारिक भाषेत बोलतेस. तुम्ही फॅमिली फ्रेंड्स आणि तुम्ही फिरायलाच का गेला गोव्याला, आणि अचानकच कॅमेरा काय आला तिथे.
पण हे खरं आहे. आणि तुम्ही काय चिडलेल्या काय आहात पोस्टरमध्ये सगळं. आम्ही चिडलो तू हसते. हे माझी नाही ऑडियन्सला उल्लू बनवतात हे लोकं, लक्षात ठेवा. बोला. 2 डिसेंबरला बघा. 2 डिसेंबरला मला असं वाटतं की खरंच तुमच्यासमोर या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत की ही या चित्रपटात काय आहे, किंवा हा चित्रपट काय आहे, कशावरती आहे. आमच्यासारखे 2 नवोदित तरुण पहिल्यांदा चित्रपटात काम करताना किती दडपणाखाली आम्ही असतो याची कल्पना तुम्हाला येणार नाही. पण पहिला सिनेमा आमच्या आयुष्यातला फुगे, की ज्याची कथा मराठीतल्या अतिशय दिग्गज कथालेखक स्वप्नील सुबोध यांनी लिहिलेली आमच्या वाट्याला आली, आणि वी आर व्हेरी थँकफुल फॉर दॅम. आणि हां, कथा. मराठीतले अतिशय दिग्गज कथालेखक स्वप्नील सुबोध या दोघांनी लिहिलेली कथा आमच्या वाट्याला आली. आम्हाला अक्षरशः म्हणजे दुधात साखर पडावी तसं आमच्या आयुष्यात झालं की इतके मोठे कथालेखक आज आपल्यासाठी एक चित्रपटाची कथा लिहित आहेत, आणि इतके मोठे मोठे ॲक्टर्स, डेब्यू फिल्म म्हणून इतके मोठे मोठे ॲक्टर्स की प्रार्थना बेहरे, मोहन जोशी, आनंद इंगळे, सुहास यांना आजपर्यंत फक्त आम्ही स्क्रीनवरती बघितलं होतं. त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. म्हणजे लहानाचं मोठं झालं आम्ही. आत्ता सुद्धा मला खूप पहिला पिक्चर आहे ना. हो जाएगा भाई, थोड़ा रहेगा. क्या बात है. एंड इट्स वेरी नॉर्मल फॉर एनी एक्टर टू फील ओवरवेल्म्ड बिकॉज इट्स वेरी इट्स अ ड्रीम कम ट्रू ॲक्च्युली. हिच्या बाजूला समजेल तुला हसू येतंय. Very touching. She hurt. It's so touching. And we are very thankful to Prarthana. हा डिसेंबर महिना माझ्या आयुष्यात थँकफुल. Extremely thankful to Prarthana Behre. मला सांभाळून घेतलंस. आणि खूप इतकं तिने इतकं कम्फर्ट केलं ना आम्हाला. असं कधीच वाटलं नाही की पहिला सिनेमा आम्ही करतोय आणि असा पोस्टर सगळ्यांना मिळावं. खरंच म्हणजे मी मोठा ॲक्टर झालो ना, मी लक्षात ठेवणार कसं वागवावं कोस्टार्सनं. सच म्हणजे कॅमेरा मुवमेंट काय असते, कॅमेरा लेफ्ट राईट काहीच आम्हाला माहिती नव्हतं. पण सगळे लेफ्ट हँड करायला त्यामुळे कॅमेरा दिग्दर्शक काय असतो, तो खुर्चीवर बसून ते मध्येच तोंडातून काहीतरी मारतात, ते काय असतं ते आधी काही कळायचं नाही. तर या सगळ्या गोष्टींची आज पहिल्यांदा ओळख झाली. डबिंग पण असतं, टर्म्स माहिती नाही आहेत, डबिंग असतं. आणि मग काम करते मी, हा इंटरव्ह्यू सोडून जाते कारण आता खूप झालंय आणि मला असं वाटतं यांनाच इंटरव्ह्यूत बोलायचं, आणि मी इथे आलेली पण त्यांना आवडत नाही. सो प्लीज प्लीज ना, मी खूप ऍक्टिंग करायचा प्रयत्न केला. तुम्हाला समजलं असेल की एखाद्या नवोदित कलाकारांबरोबर काम करताना सिनेमा श्रेष्ठात स्थिरावलेली एखादी अभिनेत्री काय पद्धतीने ट्रीटमेंट आम्हाला देते, आणि याच पद्धतीचं वातावरण आम्हाला सेटवरती पण अनुभवायला मिळालं. पण मला असं वाटतं की सगळ्या प्रकारचे अपमान हसून साजरा करतोय सगळं. दुःख हसण्याद्वारे आम्ही विसरायला लावतो. पण एनिवे, पण जो अनुभव आम्हाला मिळाला की प्रार्थनाजी किंवा प्लीज ना, ही प्रार्थना बी आहे. प्रार्थना बी हां, बेहरे ना, मोहन जे, सुहास जे, आनंद आहे, सुहास जे, स्वप्ना जे, स्वप्ना जेच आहे. पण स्वप्ना जे, त्या सगळ्या लोकांनी खूप सांभाळून घेतलं. आणि स्वप्नील सुबोध यांची मी कहाणी अशी ऐकली आहे की त्या दोन्ही कथालेखकांना की जे अतिशय उत्तम असे व्यायामपटू आहेत आणि स्वतःचं शरीर जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात, त्यांना व्यायाम करताना सुचलेली ही कथा आहे. म्हणजे जिथे डोकं चालतं तिथे त्यांचे पायसुद्धा चालत होते, आणि त्या पायाच्या चालण्याबरोबर त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली, आणि त्याच्यातनं त्यांना ही सुचली असं त्यांनी आम्हाला सांगताना. आणि मला खात्री आहे की जेव्हा इतिहास लिहिला जाईल चित्रपटांचा, तेव्हा त्याच्या सलीम जावेदनं कसं सुचलं होतं ते आपण ऐकतो की तसं हे लिहिलं जाईल कुठेतरी, की कसं म्हणजे व्यायाम करताना कथा सुचावी. क्या बात आहे. म्हणून ही फिल्म ना खूप हे होते, मूव होते सारखी, कारण त्यांनी ट्रेडमिलवर सुचलेली कथा. आणि असं असणार खरं, कमवलेली फिल्म आहे, कमवलेली film. म्हणजे एक व्यायामशाळेतली फिल्म आहे, त्यामुळे कमवलेली फिल्म आहे, धष्टपुष्ट फिल्म आहे. प्रश्न नाही. आणि मला असं वाटतं की याच्यावरती प्रेक्षकांचा डाएट न घडू आणि त्यालाही उदंड प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभो. आणि स्वप्नील सुबोधजींनी जो विश्वास आमच्यावरती दाखवला आणि निर्मात्यांचं वजन वाढवलं. निर्मात्यांचं वजन वाढो. आणि
खरंच फार आनंद होतो आज पहिला इंटरव्ह्यू आयुष्यातला. थँक्यू थँक्यू मॅम थँक्यू मॅम थँक्यू सो मच थँक्यू दादा. तुमच्याकडनं काही चुकलं असेल तर प्लीज दादा थँक्यू थँक्यू दादा. काठ्या आला प्रश्न हा माझ्याकडे काटा आहे. काटाने काटा काढू. बाय.